जय गुरु. आज आपण आय बिकेम माय हार्ट अर्थात झालो मी हृदयरूप या पुस्तकाचा 9वा भाग ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया झालो मी हृदयरूप भाग 9. आजच्या या भागाची सुरुवात आपण लिओनच्या गुरुदेवांबद्दलच्या मनोगतानं करूया. आपले गुरुदेव किती सर्वव्यापी, शिस्तबद्ध आणि प्रेमळ होते हे सांगताना लिओ म्हणतात, काही आठवडे एकांतवासात जाण्यासाठी गुरुदेवांची सामानाची जुळवाजुळव सुरू होती. त्यांचं लिखाण पूर्णत्वाला जाऊन पुस्तक रूपामध्ये यावं यासाठी त्यांना जाण्यासाठी जगन्माता उद्युक्त करत होती. तिकडं जाण्यासाठी त्यांच्याकडे 2 वाहनं होती. एक त्यांची गाडी आणि दुसरं वाहन म्हणजे सामानानं भरलेला ट्रक. काही संन्यासिनी या प्रवासात त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीमधनं जाणार होत्या. त्यांनी सामान सुमानाची चोख व्यवस्था केली होती, पण सगळ्या संन्यासिनी त्या गाडीमधनं जाऊ शकत नव्हत्या. गाडीमध्ये एक संन्यासिनी मावू शकत नव्हती. सामानानं भरलेला ट्रक मी घेऊन यावा अशी गुरुदेवांची इच्छा होती. त्या संन्यासिनींमधल्या सर्वात वयस्कर, वयानं मोठ्या डोरोथी अर्थात टेपलॉर यांना माझ्याबरोबर ट्रकमध्ये पाठवलं. त्या वयानं मोठ्या असल्यामुळं आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आकर्षण होण्याची शक्यता नव्हती. आमचा प्रवास सुरू झाला. मला नियम माहीत होता की संन्यासी आणि संन्यासिनी यांचं वय किती का असेना, त्यांनी आपापसात बोलता कामा नये. पण माझ्या मनामध्ये क्रियायोगासंबंधी काही शंका होत्या. ध्यानधारणेबद्दल काही प्रश्न होते. माझ्या मनात विचार आला की माझे प्रश्न, शंका ह्या परमार्थाबद्दल असल्यामुळं डोरोथींना ते विचारावेत. विचारलं तर काही विशेष घडणार नाही. जवळजवळ अर्धा तास ड्रायव्हिंग झाल्यानंतर मी शांततेचा भंग करत त्यांना विचारलं, क्रिया आणि ध्यानाबद्दल जर मी काही प्रश्न विचारले तर ते चालेल का? त्या म्हणाल्या, ठीक आहे लिओ, काही बिघडणार नाही. म्हणजे मी त्यांची पूर्ण परवानगी घेतली होती. आमचं 10 ते 15 मिनिटं बोलणं झालं. खरं तर 3 तासांच्या प्रवासात एवढा वेळ बोलणं म्हणजे काहीच नाही असं मला वाटलं. आश्चर्य म्हणजे आम्ही काय बोलत होतो ते गुरुदेवांना दुसऱ्या गाडीमध्ये व्यवस्थित समजत होतं. ज्यावेळी डोरोथी आणि मी ट्रकमध्ये बोलत होतो त्याच वेळी गुरुदेव आमचं चाललेलं संभाषण गाडीमध्ये सर्वांना सांगत होते. अरे, लिओ नियमांचे उल्लंघन करतो आहे असं म्हणत गाडीतल्या प्रत्येकाला समजेल असं मी काय प्रश्न विचारत होतो आणि डोरोथी काय उत्तर देत होत्या ते सगळं स्पष्टपणे सांगितलं. आम्ही जेव्हा मुक्कामी पोहोचलो तेव्हा गुरुदेव आधीच तिथं पोहोचले होते आणि गाडीमध्ये मागच्या बाजूला बसले होते. मागचं दार उघडं होतं. जेव्हा मी तिथनं जायला लागलो तेव्हा गुरुदेवांनी मला हाक मारून गाडीमध्ये त्यांच्या जवळ यायला सांगितलं आणि गाडीचं दार लावून घेतलं. मला वाटलं, अरे बाप रे, आता मी काय बरं करू? गाडीमध्ये मागच्या सीटवर त्यांच्याजवळ बसल्याबरोबर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्यांनी मला विचारलं की जरी मला पक्क माहिती होतं की डोरोथींशी बोलायचं नाही तरी मी त्यांच्याबरोबर बोललो. ते म्हणाले, तू विचार करत असलेला प्रत्येक विचार मला माहिती आहे. यावरनं लक्षात आलं की गुरुदेवांना माझ्याबद्दल प्रत्येक गोष्ट माहीत आहे. अगदी तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही जी सांगितली नसेल अशी प्रत्येक छोटीशी पण खोल तुमच्या मनात असलेली गोष्टही गुरुदेव जाणतात. हे म्हणजे माझ्या मनाच्या जाणीवेचा धारधार सुरीनं छेद घेतला जात होता. त्यानं मला इतक्या वेदना व्हायला लागल्या की माझ्या गालावरनं अश्रुधारांचा पूर व्हायला लागला. पण गुरुदेव बोलतच राहिले. माझ्या चुका, उणिवा दाखवतच राहिले. मला ते सहन होईना, ऐकवेना. मला असंख्य वेदना व्हायला लागल्या. त्याविषयी खराखुरा विचार करण्यापेक्षा मला तिथनं बाहेर पडावं असं वाटायला लागलं. मी दाराजवळ जाऊन दार उघडायला लागलो. मी तसं केल्याबरोबर गुरुदेवांनी आपले हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि माझं डोकं त्यांच्या हृदयाजवळ नेलं. थोड्या वेळानं गुरुदेव म्हणाले,
की मला दुखावण्यासाठी म्हणून ते तसं बोलले नाहीत, तर केवळ माझ्याबद्दल असलेल्या प्रेमाखातर ते मला रागवले. माझ्यामध्ये जो बदल घडून यायला पाहिजे असं त्यांना वाटतं, त्यासाठी मदत व्हावी अशीच केवळ त्यांची इच्छा होती. त्यानंतर तो पूर्ण दिवस त्यांनी मला विश्रांती घ्यायला आणि ध्यान करून त्यांनी जे काही मला सांगितलं त्यावर विचार करायला सांगितलं. अगदी प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी ते जरी माझ्याजवळ माझ्याबरोबर नसले तरी ते खात्रीपूर्वक विश्वास देत, तू करत असलेला प्रत्येक विचार मी जाणतो, हो की नाही? तो विश्वास तुमच्या मनाची घट्ट पकड घेतो आणि भविष्यामध्ये एखादा नियम मोडण्यापूर्वी तुम्ही विचार करता. आता आपण लिओनी त्यांचे मित्र जेरी यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना ऐकूया. जेरी कर्मयोगी आणि निस्वार्थी होते. हे सांगताना लिओ म्हणतात, गुरुदेवांना जेरीविषयी विशेष आत्मीयता होती, विशेष प्रेम होतं. कारण तो वाट चुकलेल्या कोकराप्रमाणे होता. तो सतत कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यग्र असे. जेरीची स्वतःची गाडी होती आणि सगळी आयुधं सुद्धा होती. त्याचं व्यक्तिमत्व प्रसन्न होतं आणि कुठलंही काम तो सहज करू शकत होता. तो सगळं काही दुरुस्त करू शकत असे. विजेसंबंधी कोणतंही काम तो करू शकत असे आणि रेकॉर्ड प्लेअरवर रेकॉर्डिंगचे कामही अगदी सहज करे. तो रात्रीच्या वेळी सुद्धा आपल्या घरामध्ये काहीतरी ठोकाठोकी दुरुस्ती करत असे. तो खरा खुरा कर्मयोगी होता आणि गुरुदेवांसाठी अनेक तास काम करायला तो तयार असे. तो चर्चमध्ये आणि सगळीकडे काम करे. 29 पाममध्ये जेरीनं नवीन बाथरूम आणि सेप्टिक टँकचं काम केलं. त्यासाठी तुम्हाला जमिनीमध्ये एक खोल खड्डा खणून हुकनं टांगून काम करावं लागतं. तो जेव्हा खणत होता त्यावेळी मी त्याच्याबरोबर काम करत होतो. मी वर उभा राहून दोरीनं एक बादली त्याच्याकडं खाली सोडत होतो. तो खाली असलेली माती, घाण त्यामध्ये भरून वर पाठवत असे आणि मग मी ती बादली वर ओढून आतली घाण, माती बाहेर फेकून देत असे. पण एकदा मी बादली वर ओढत असताना काय झालं मला नक्की समजलं नाही आणि बादली अगदी वरपर्यंत आल्यावर माझ्याकडनं खाली सटकली आणि बाप रे, ती बादली सगळी खाली उलटी झाली आणि धाडकन त्याच्या डोक्यावर आपटली. असं माझ्याकडनं 2दा झालं. बिचारा जेरी. तिथं एकदा तसं झालं आणि इंडिया हाऊसमध्ये ज्यावेळी आम्ही भिंत बांधत होतो त्यावेळी माझ्याकडं शिडी होती आणि आमच्याकडं बांधकामासाठी लागणारं साहित्य, काही फळकुटं इकडून तिकडं जाण्या येण्यासाठी होती. माझ्याकडं जवळजवळ 12 ते 16 फूट लांब असा बोर्ड होता. त्याच्या दुसऱ्या बाजूला काही खिळे होते. मी तो मोठा बोर्ड धरून ठेवला असल्यामुळं तो घेऊन जाणं मला जमत नव्हतं. अवघड जात होतं. मला वाटलं की मी तो चांगला घट्ट पकडला आहे, पण तो माझ्या हातातनं सटकला आणि माझी पकड सोडून पुढं मागं जायला लागला. नेमका जेरी त्याच वेळी तिकडनं जात होता आणि त्याच्या कपाळावर त्या फळ्याचे खिळे घुसले. खूपच रक्त व्हायला लागलं. माझ्या मदतनीसानं ते पाहिलं आणि जेरीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेऊ असं तो म्हणायला लागला. पण जेरी अजिबात तयार होईना. नको, अजिबात नको, मी ठीक आहे असं त्याचं म्हणणं. त्यानं फक्त आपला हात कपाळावर दाबून धरला आणि ओंकाराचा जप सुरू केला. रक्त अक्षरशः त्याच्या चेहऱ्यावरनं ओघळत होतं. मला नाही वाटत त्याच्यासारखी कोणी वल्ली त्या मदतनीसांनी पाहिली असेल. या उलट जेरी आमच्यापैकी एकाला म्हणाला, मला वाटतं अशा प्रकारे वागून तुम्ही एकदा तुम्हालाच मारणार आहात. गुरुदेवांनी जेरीला ध्यान करण्याविषयी सांगितलं. हा प्रसंग सांगताना लिओ म्हणतात, गुरुदेवांनी जेरीला ध्यान करण्याविषयी सांगितलं. त्यांनी त्याला बऱ्याचदा आठवण करून दिली. जेव्हा इतर संन्याशांबरोबर जेरीला ध्यान करण्याबद्दल सुचवलं तेव्हा जेरी म्हणायचा, मी कामात आहे, मला अजिबात सवड नाही. या अशा गोष्टींसाठी माझ्याकडं अजिबात वेळ नाही. अखेर एकदा गुरुदेव त्याला म्हणाले, ठीक आहे, असं करू, तू माझ्यासाठी काम कर, मी तुझ्यासाठी ध्यान करतो.
हा सौदा खरोखरच वाईट नव्हता, पण काही थोडे महिनेच तसे गेले असतील. गुरुदेवांनी पुन्हा त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. नाही, अरे आता मात्र तुला ध्यान केलंच पाहिजे. त्यानंतरही बऱ्याचदा अनेक वेळा ज्यावेळी आम्ही आमचा अभ्यास आणि ध्यानधारणा करण्यासाठी बाहेर जात असू त्यावेळी जेरी काही ना काही कामच करताना दिसत असे. तो ध्यान करत नव्हता, पण तो आळशी नव्हता हेही तेवढंच सत्य होतं. एकदा तो हॉलमधनं माझ्या समोरनच एका खोलीमध्ये गेला. यावेळी त्याला जे काम दिलं गेलं होतं ते खूप उपयोगी आणि फायद्याचं होतं. ते काम म्हणजे गुरुदेवांच्या आवाजातलं जे रेकॉर्ड केलं होतं त्याचं पुनर्मुद्रण, म्हणजे पुन्हा नवीन टेपमध्ये ते रेकॉर्ड करायचं होतं. साधारण संध्याकाळच्या वेळी मी त्याच्याजवळ असायचो. त्यावेळी गुरुदेवांची प्रवचनं तो नवीन टेपवर रेकॉर्ड करत असे. त्यामुळं मला गुरुदेवांची मूळ प्रवचनं खूप ऐकायला मिळाली. तो जेव्हा नवीन रेकॉर्डिंग करत असे त्यावेळी मी त्याला खोलीचा दरवाजा उघडा ठेवायला सांगितला होता. जर एखाद्या वेळेस खोलीचं दार बंद असलं तर मी दार वाजवून त्याला विचारत असे की रात्री तो काही रेकॉर्डिंग करणार आहे का. सहसा माझ्यासाठी तो दार उघडं ठेवत असे. तो खरंच एक छान प्रसन्न मुलगा होता. मी त्याच्याबरोबर खूप काम केलं आहे. त्याचं गुरुदेवांवर खूप प्रेम होतं आणि त्यानं आपलं सर्वस्व त्यांना अर्पण केलं होतं. एकदा गुरुजींनी जेरीची डोकेदुखी घालवली. ही घटना सांगताना लिओ म्हणतात, एकदा जेरीचं डोकं दुखत होतं. गुरुदेव जवळपास त्यांच्या खोलीमध्ये आहेत हे त्याला माहिती होतं, म्हणून तो त्यांना भेटायला गेला. ज्यावेळी तो खोलीजवळ गेला तेव्हा गुरुदेव कामामध्ये व्यस्त आहेत असं त्याला सांगण्यात आलं. पण जेरीची जेव्हा इच्छा असेल तेव्हा तो गुरुदेवांना भेटू शकत असे. तो म्हणाला, ते माझे गुरुदेव आहेत. आणि तडक जिथं गुरुदेव होते तिथं तो गेला. गुरुदेवांनी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा नेहमीप्रमाणे ते त्याला म्हणाले, ये आत ये. गुरुदेवांनी जेरीच्या डोळ्यांवर हात ठेवला, त्याला आशीर्वाद दिला आणि आश्चर्य म्हणजे ताबडतोब त्याची डोकेदुखी थांबली. ही गोष्ट इतरांनाही समजली आणि त्यांनीही तसंच करण्याचा प्रयत्न केला. अगदी त्याच पद्धतीनं ते गुरुदेवांकडे गेले, पण त्यांना तशीच वागणूक मिळाली नाही आणि गुरुदेव त्यांच्याशी तसंच वागले नाहीत. त्यांनी त्या मुलांना काही शक्तिवर्धक व्यायाम करायला सांगितले आणि असंच आणखी काही सांगितलं. मी तर असं ऐकलं की एका संन्याशाला त्यांनी ॲस्पिरिनची गोळी घ्यायला सांगितली. जेरीबरोबर त्यांचं वागणं विशेष आपुलकीचं असं होतं. मी अगदी असं नाही म्हणणार की तो त्यांचा फार लाडका जवळचा होता, पण सर्वसामान्यांना गुरुदेवांनी ज्या दिल्या नाहीत अशा कितीतरी गोष्टी त्यांनी जेरीला दिल्या. आता आपण लिओ त्यांचे मित्र जेम्स यांच्याबद्दल काय म्हणतात ते ऐकूया. जेम्समध्ये भक्तीची अत्यंत प्रभावी गुणवत्ता होती. हे सांगताना लिओ म्हणतात, जेम्स हा फिनिक्स आश्रमातला पहिला धर्मोपदेशक होता. गुरुदेवांबद्दल त्याला गाढ प्रेम होतं. वास्तविक पाहता एन्सिनिटासमध्ये त्यांनी पहिल्यांदा गुरुदेवांना पाहिलं. गुरुदेवांना अतिशय आश्चर्य वाटलं. त्यांनी जेम्सला विचारलं, तू इथं काय करतो आहेस? जेम्स, खरं तर या आयुष्यात इथं तू येण्याची अपेक्षाच नाही, पण गुरुदेवांविषयी असलेल्या गाढ प्रेमानं त्याला इथं खेचून आणलं होतं. गुरुदेवांना अज्ञातवासात जावंसं वाटे. तिथं त्यांना कोणी येऊन भेटू शकत नसे. आमच्यापैकी बऱ्याच जणांना गुरुदेव नक्की कुठे गेले आहेत हेच समजत नसे. एकदा फिनिक्स आश्रमातनं त्यांना शोधायला जेम्स गाडी घेऊन बाहेर पडला. गुरुदेव कुठे आहेत हे त्याला माहिती नव्हतं किंवा त्याबद्दल त्याला कुणी सांगितलंही नव्हतं किंवा कोणती दिशाही दाखवली नव्हती. पण पत्त्याशिवाय, कोणत्याही माहितीशिवाय, मार्गदर्शनाशिवाय त्यानं ते घर बरोबर शोधून काढलं. त्याला समोर पाहिल्यावर गुरुदेव उद्गारले, अरे तू इकडं कसं आलास? तू मला कसं काय शोधून काढलंस? जेम्सनं उत्तर दिलं, आई जगन्मातेनं मला मार्ग दाखवला. गुरुदेव तत्काळ उद्गारले, ती तसं नाही करायची. पण जेम्सकडं अपार भक्तीची
एखाद्याला खेचून आणण्याची गुणवत्ता निश्चितच होती. बऱ्याचदा गुरुदेवांवरचं त्याचं प्रेम आणि निस्सीम भक्ती सेवा करताना इतकी ओसंडून वाहत असे की पाहणारा भक्त थक्क होऊन जात असे आणि ते पाहून माझ्या डोळ्यातनं वाहणारे आनंदाचे, भक्तीचे, समर्पणाचे अश्रू माझ्या गालावरनं वाहत असत. त्यानंतर मात्र आश्रम सोडल्यानंतर त्याचा आणि माझा फार परिचय, सहवास, संपर्क राहिला नाही. बऱ्याच वर्षांनंतर तो कुठं आहे हे मला समजलं. मी आणि मार्सेली त्याला भेटायला ज्यावेळी गेलो त्यावेळी हाडाच्या कर्करोगामुळं तो अक्षरशः अखेरचे क्षण मोजत होता. खरं तर ते दुखणं इतक्या वेदना देत होतं, पण त्याच्या चेहऱ्यावर आम्हाला ती वेदना, ते दुःख जराही दिसून आलं नाही. तो मला म्हणाला, या इहलोकाची यात्रा संपवण्याची त्याची मानसिक तयारी झाली आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचं ते मधुर हास्य, ती शांतता, गुरुदेवांबद्दलचं प्रेम आम्हाला त्यावेळीही दिसून आलं. गुरुदेवांनी लिओनना मेळ घालण्याची एक चांगली शिकवण दिली. तो प्रसंग आता आपण लिओनकडनं ऐकूया. लिओ म्हणतात, सहसा माउंट वॉशिंग्टन येथं कुठूनही बाहेरून आल्यावर गुरुदेव स्वयंपाकघराच्या दिशेनं आतमध्ये येत. एका रात्री मला मनापासनं गुरुदेवांना भेटायचं होतं. मी स्वयंपाकघरातलं टेबल लिफ्टजवळ नेऊन त्यांची वाट पाहत थांबलो. त्यांना यायला बराच उशीर व्हायला लागला म्हणून मी वाट बघत त्याच टेबलावर लवंडलो आणि मला डुलकी लागली. गुरुदेवांना यायला रात्रीचे 11:30 झाले. चाकाच्या खुर्चीमधनं एक संन्यासिनी त्यांना घेऊन आली. वेताची काठी माझ्या पोटाजवळ टेकून मजेशीरपणे त्यांनी मला जागं केलं आणि ते म्हणाले, उठा आता, मी घरी आलोय. लिओ, आता तू मला माझ्या खोलीपर्यंत घेऊन चल. गुरुदेवांबरोबर असलेल्या संन्यासिनी आनंदमाता त्यांना म्हणाल्या, असू दे गुरुजी, त्यांची झोप होऊ दे, मी तुम्हाला खोलीपर्यंत नेते. पण गुरुदेव हसून म्हणाले, नाही नाही, लिओनच मला न्यावं अशी माझी इच्छा आहे. मला या गोष्टीचं खूप विशेष वाटलं, कारण ती लिफ्ट खूपच लहान होती आणि जेमतेम 2च व्यक्ती त्यामध्ये मावू शकत होत्या. फक्त मला एकट्यालाच गुरुदेवांचा सत्संग लाभणार होता. मी त्यांना त्यांच्या खोलीकडं त्या व्हीलचेअरमधनं न्यायला लागलो. जाताना ते त्यांचे गुरु श्री युक्तेश्वरजी यांच्या फोटोकडं मन लावून पाहत आहेत असं मला जाणवलं. म्हणून मी तिथंच थांबलो. ज्यावेळी गुरुदेव श्री युक्तेश्वरजींबद्दल काही बोलत त्यावेळी एखाद्या लहान मुलाच्या चेहऱ्याप्रमाणे त्यांचा चेहरा निरागस होत असे. त्यांनी त्यांच्या गुरूंच्या नामाचा जप केला, त्यामुळं मीही केला. असं सगळं छान सुरू असताना मी एक प्रश्न विचारून मोठी घोडचूक केली. मी विचारलं, गुरुदेव, श्री युक्तेश्वरजींची उंची किती होती? मग काय, बाप रे, माझ्याकडं पाहताना त्यांच्या डोळ्यांमध्ये मला अंगार फुललेला दिसला. ते म्हणाले, हा असला प्रश्न तुझ्यासारख्याकडनं अपेक्षित नाही. श्री युक्तेश्वरजींना मी फक्त शारीरिक मोजमापामध्ये मोजायला लागलो आणि तीच मोठी समस्या निर्माण झाली होती. आणि खरं सांगायचं तर अनेक लोक या अशाच प्रकारची ढोबळ चूक करतात. गुरुदेवांबद्दलही ते अशाच प्रकारचे प्रश्न विचारतात. मी स्वतः असले अनेक प्रश्न अनेकदा ऐकलेले आहेत. ते किती उंच आहेत, त्यांचा रंग कसा आहे, त्यांच्या केसांचा रंग कसला आहे, इत्यादी इत्यादी. मी त्यावेळी त्यांना सांगत असे, तुम्हाला जी उत्तरं अपेक्षित आहेत त्या पद्धतीनं मी कधी गुरुदेवांकडे पाहिलं नाही. त्यामुळं मी त्यांना अपेक्षित उत्तर देऊ शकत नसे. मी फक्त या प्रकारची चर्चा होऊ देत नसे. तो विषयच मी तोडून टाकत असे. कारण त्या पद्धतीनं आम्ही बोलावं, चर्चा करावी हे गुरुदेवांना अजिबात रुचणारं नव्हतं. आम्ही फक्त आध्यात्मिक गोष्टींबद्दल विचार करावा असं त्यांना वाटत असे. तुमच्या गुरुजींचा शिष्य म्हणून तुम्ही तसल्या गोष्टी शोधताच उपयोगाच्या नाहीत. जर तुम्ही फक्त बाह्य रंगरूप पाहत बसलात तर त्यांच्याशी तुम्ही कधी एकरूपच होऊ शकणार नाही, तादात्म्य पाहू शकणार नाही.
त्यात असल्या फालतू गोष्टींमध्ये गप्पा मारून वेळ वाया घालवण्यामध्ये मला अजिबात रस नव्हता. जर चुकून कधी मी गुरुदेवांना असल्या प्रकारचे प्रश्न विचारलेच तर त्याच क्षणी ते मला असं काही उत्तर द्यायचे की मला माझी जागा कळायची. त्यावेळी खरोखर मी मोठा धडा शिकलो. तुम्ही त्यांच्याकडे गुरु म्हणूनच पाहायला हवं. त्यांच्यातला ईश्वरी अंश शोधायला हवा. त्यांच्यामधला परमेश्वरी आवाज ऐकायला हवा. शारीरिक गोष्टींसारख्या क्षुल्लक बाबींकडे तुमचं लक्ष जाऊनच उपयोगी नाही. ते त्या गोष्टींपेक्षाही कितीतरी वरच्या उच्च दर्जाचे आहेत. तुम्ही जर त्या उंचीवरनं त्यांना खाली आणायचा विचार केला तर तुम्ही तुमचा मार्ग चुकलात हे निश्चित. तुम्ही तुमची जीवन नौका चुकीच्या मार्गावरनं नेत आहात हे नक्की समजा. गुरुदेवांनी टॅबॅस्को सॉसच्या उदाहरणामधनं लिओनना खूप काही शिकवलं. हा प्रसंग आता आपण लिओनकडनं ऐकूया. लिओ म्हणतात, संन्याशांच्या स्वयंपाकघरामध्ये आम्ही काय खावं, काय खायला पाहिजे हे गुरुदेवांना आम्हाला शिकवायचं होतं, सांगायचं होतं. ते एक छोटंसं खाण्याचं केंद्र होतं आणि जेवणाच्या वेळी मोठ्या स्वयंपाकघरामधनं तुमचं खाणं तुम्ही घेऊन यायचं अशी तिथं प्रथा होती. ज्यावेळी गुरुदेव खाली आले त्यावेळी खरं तर जेवणाची वेळ नव्हती. त्यामुळे आमची आम्हालाच काहीतरी व्यवस्था किंवा सोय करून घ्यायला हवी होती. पण आम्हाला खाण्यासारखं असं तिथं काहीच नव्हतं. त्यावेळी तिथं फक्त सुकी कडधान्य होती. साधं दूध किंवा काहीही नव्हतं. फक्त आणि फक्त टॅबॅस्को सॉस तेवढा होता. टॅबॅस्को सॉस म्हणजे लाल मिरचीपासून बनवलेलं झणझणीत तोंडी लावणं, लोणच्यासारखं. गुरुदेवांनी काही कडधान्य घेतली आणि त्यावर तो झणझणीत सॉस इतका घातला की कडधान्य त्यावर तरंगायला लागली आणि मग त्यांनी ते तसंच सगळं मिळून खायला सुरुवात केली. ते बघून मीही विचार केला, मलाही गुरुदेवांप्रमाणे बनायला पाहिजे. त्यावेळी मी जेमतेम 20 वर्षाचा असेन. मी काही कडधान्य घेतली आणि ते झणझणीत कालवण घेतलं. अर्थात त्यावेळी मला त्याचा झटका माहीत नव्हता. तरी गुरुदेवांनी जेवढं घेतलं तेवढं मी घेतलं नाही आणि मी ते खायला सुरुवात केली. बाप रे बाप, इतक्या जोरात ओरडलो, अरे देवा रे देवा, आणि क्षणार्धात पाणी पिण्यासाठी अक्षरशः पळत सुटलो. गुरुदेव म्हणाले, लिओकडं बघा, तो आतनं बाहेरनं पोळून निघतो आहे. खरोखरच माझं तोंड पोळलं होतं. गुरुदेवांचा स्वतःवर जसा ताबा होता तसा माझा मुळीच नव्हता. ते मला काय शिकवत आहेत हे मला समजलं नाही. कदाचित त्या झणझणीत तांबड्या मिरच्यांचं तोंडी लावणं, ते कसं शांतपणे न कुरकुरता खायचे हे त्यांना मला सांगायचं असेल. त्यानंतर पुन्हा कधीही मी त्या मिरचीच्या सॉसला हात म्हणून लावला नाही. अर्थात यावरनं या थोर पुरुषाचं केवढं सामर्थ्य आहे हेच समजून येतं. यांच्यामधल्या सगळ्या सर्वसामान्य वस्तूंवर मिळवलेल्या ताब्याचं सामर्थ्य. तर आजचा हा भाग आपण आता इथं थांबूया. लवकरच भेटूया आय बिकेम माय हार्ट अर्थात झालो मी हृदयरूप या पुस्तकाच्या 10व्या भागात. जय गुरु.